गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आता आपल्याला अगततंत्र BMS सेकंड इयरमध्ये थॅनॅटॉलॉजी हा टॉपिक अभ्यास करायचा आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ॲस्पॅक्जियल डेट, थॅनॅटॉलॉजी, हे 3 टॉपिक म्हणून 12 मार्क्ससाठी आहेत. इंजुरी. आता आपण बघूया थॅनॅटॉलॉजीमध्ये आपल्याला कुठले पॉईंट्स बघायचे आहेत. लेट्स सी. थॅनॅटॉलॉजी, त्यामध्ये बघायचं आपल्याला डेथ, त्याच्यानंतर सायन्स ऑफ डेथ, मेडिको लिगल ॲटॉप्सी अँड एक्सह्युमेशन, द ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यू ॲक्ट्स, थोटा त्याला असं पण म्हणतात. आता बघा, आपण बघूयात थॅनॅटॉलॉजी म्हणजे काय. बघा, थॅनोज म्हणजे डेथ आणि लोगोज म्हणजे सायन्स. आता थॅनॅटॉलॉजी काय आहे बघा, नीट तुमच्या लक्षात येऊन जाईल. थॅनॅटॉलॉजी इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ डेथ. थॅनॅटॉलॉजी एक ब्रँच आहे सायन्सची आणि ती डील करते डेथच्या स्टडीबद्दल. समजलं? खूप इझी आहे 2 पॉईंट्स. थॅनोज म्हणजे डेथ आणि लोगोज म्हणजे सायन्स. थॅनॅटॉलॉजी इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ डेथ. आता बघूया डेथ म्हणजे काय. Death is a section of life or ceasing to exist. Death is defined as irreversible section of life, insensibility, inability to move, and permanent stoppage of function of vital organ of the body. आता इथे डेथ काय हे सांगितलं आहे. आता बघूयात आपण मुवमेंट ऑफ डेथ. मुवमेंट ऑफ डेथ काय बघू. याच्यामध्ये बघा 4 पॉईंट्स दिलेत. मुवमेंट ऑफ डेथ इम्पॉर्टंट आहेत. अर्लिएस्ट क्रायटेरिया टू डिक्लेअर डेथ वॉज स्टॉपेज ऑफ रेस्पिरेशन फॉर मोर दॅन 5 मिनिट्स. जर रेस्पिरेशन मोर दॅन 5 मिनिट्ससाठी थांबलं असेल तर आपण त्याला डेथ डिक्लेअर करू शकतो. द नेक्स्ट क्रिएशन डेव्हलप्ड वॉज द स्टॉपेज ऑफ एव्हिडन्स बाय द अब्सेन्स ऑफ पल्स अँड हार्टबीट फॉर मोर दॅन 5 मिनिट्स. आता नेक्स्ट काय असू शकतं बघा. अब्सेन्स, आता पल्स लागत नाही, आपण पल्स बघतो, आणि हार्टबीट्स पण आपल्याला ऐकू येत नाहीत मोर दॅन 5 मिनिट्स नंतर, तेव्हा आपण त्याला डेथ डिक्लेअर करू शकतो. द नेक्स्ट क्रिएशन इन्व्हॉल्व वॉज द ब्रेन डेथ, बट इट वॉज देन नोन दॅट द हार्ट अँड लंग मे बी वर्किंग, हेन्स डेफिनेशन बिकम्स इनकम्प्लीट. आता बघा 4th काय सांगितलं आहे. The brain death was then classified into. आता बघा, ब्रेन डेथ क्लासिफिकेशन केले 3 पॉईंट्समध्ये. पहिला आहे कॉर्टिकल डेथ, सेकंड आहे ब्रेन स्टेम डेथ, आणि थर्ड आहे टोटल ब्रेन डेथ. कॉर्टिकल डेथ म्हणजे डेथ ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स, ब्रेन स्टेम डेथ म्हणजे डेथ ऑफ ब्रेन स्टेम, आणि टोटल ब्रेन डेथ म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ बोथ, म्हणजे टोटल ब्रेन डेथ असं सांगितलं आहे. नेक्स्ट बघा आपण काय बघू. नेक्स्ट पॉईंट सी. The present creation to diagnose death is brainstem death. Present creation is to diagnose death is brainstem death. आता बघा, डायग्नोसिस ऑफ डेथ. आता डायग्नोसिस कसं केलं जातं डेथचं बघूयात. डेथ इज क्लिनिकली डायग्नोज्ड बाय ब्रिटिश कोड हर्वर्ड क्रिएशन. स्टॉपेज ऑफ रेस्पिरेशन आपण मगच पाहिले. अब्सेन्स ऑफ पल्स मिळत नाही. अब्सेन्स ऑफ हार्टबीट, त्यानंतर फिक्स्ड डायलेटेड पल्स प्युपिल्स. त्यानंतर बघा ब्रेन स्टेम डेथ कॅन बी डायग्नोज्ड बाय. ब्रेन स्टेम डेथ कशी डायग्नोज केली जाते. पर्सन इन अ डीप कोना फॉर ॲट लिस्ट 6 hours. नो इप्लेप्टिक मुवमेंट्स होत नाहीत. अब्सेन्स ऑफ स्पॉन्टॅनियस रेस्पिरेशन ॲब्सेंट असते. फिक्स्ड डायलेटेड प्युपिल्स हे दिसतात सगळे ब्रेन स्टेम डेथ आपण या प्रकारे डायग्नोज करू शकतो. आता स्टेजेस ऑफ डेथ आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये